भाऊ नमस्कार. नमस्कार. काय म्हणतोय पाऊस पाणी? पाऊस सध्या आता उघडलेलाच आहे. पाऊस कुठे? सोयाबीनची काय परिस्थिती? सोयाबीन वाळायला लागले. पाण्याचे थेंब नाही ना. पावसामुळे टेम्परेचर वाढलं. आता दिवाळीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होतील. आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य कोण होतं? गुलाबशेठ पारखे, सावरगाव जालीवाडी जिल्हा परिषद. त्यांचं कसं काम राहिलं? काम चांगले, 5 वर्ष काम झाले. चांगलं राहील. आता आपल्या गटाची रचना बदललेली आहे. काही गाव प्लस झाली, काही मायनस झाली. आता संतोष चव्हाण, आशाताई बुचके, अरुण पारखे, गुलाबशेठ पारखे ही नावं चर्चेत आहे. असं चौरंगी लढत झाली, काय कसं चित्र पाहायला मिळेल? माझ्या मते पंचरंगी होईल. अच्छा, पाचवं कोण राहिलं? संध्याताई बघत राहिले. हा, संध्याताई बघत तुमच्या गावच्या. सॉरी, आमच्या गावच्या. मग काय पंचरंगी झाली तर काय होईल? पंचरंगी झाले तर आता आरक्षण 14 तारखेला पाडणार. त्याच्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. समजा जनरलला आरक्षण राहिलं असं आहे, असं सर्वसामान्य सर्वसाधारण गट झाला आणि मी म्हणालो अशी लढत झाली, कोण उजवं राहील? आता सर्वच उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळे आता लगेच काही सांगता येणार नाही. ज्यावेळेस रणधुमाळी चालू होईल त्यावेळेस चित्र स्पष्ट होते. त्यातले त्यात कामाचा माणूस गुलाबशेठ पारखे यांनी काम भरपूर केलेली 25 आणि बाकीची पण सर्व आता कामाचीच आहेत ना. आशाताई बुचकेंबद्दलची काय प्रतिक्रिया? त्यांचं पण चांगले काम आहे. तालुक्यात आहे, मतदारसंघात पण सर्व ठिकाणी त्यांचं काम चांगलं आहे. तर संध्याताई नवीनच गावी आल्या. हा, नवीनच आल्या. पण त्यांचे पण जनसंपर्क वाढण्याचं काम केले. त्यांनी पण तयारी भरपूर केलेली. संतोष चव्हाण, संतोषाचं पण सामाजिक काम उपक्रम चांगला आहे. त्यांनी आता दप्तर वाटप केले लहान मुलांना जेडपीसाठी. आणि अरुण शेठ पारखे. अरुण शेठ पारखे सध्या आता स्पर्धेत आहेत का नाही अजून तसं नक्की नाही, पण ते उभं राहील. त्यांचं काम चाललं विशाल जुन्नरच्या माध्यमातून. चला तर मग आपण गुलाबशेठ, आशाताई, संतोषदादा चव्हाण आणि तुमच्या गावच्या संध्याताई असा चौरंगी सामना झाला तर मतदारांचा कल कसा राहील? आता मतदारांचा कल आता कसं सांगता येणार नाही ना मला. तुमचं गाव कोणाच्या मागोवर राहील? गावात आतापर्यंत गुलाबशेठ पारखे यांच्या बरोबरच होतं, पण आता गावचा उमेदवार असल्यामुळं काय मत परिवर्तन होतं. 100% मत संध्याताईला होईल. 100% नाही, पण आता लोकांच्या भावना कशा त्याच्यावर असतात. गुलाबशेठ पारखेंनी परत उभं राहावं का नाही राहावं? नाही, राहिले पाहिजे ना. काम आहेत त्यांची. 4 उमेदवारांची कामं चांगली आहेत. आणि आता सध्या ते आमच्या गावचा उमेदवार असल्यामुळं त्यांना थोडं गाव प्राधान्य असतं. ते आता कुठल्या पक्षाकडून उभे राहतील काय माहिती? ते सध्या आता शिंदे गटात आहे, शिवसेनेचे. बाबा नमस्कार. काय नाव तुमचं? आपल्या विभागातले जिल्हा परिषद सदस्य होते गुलाबशेठ पारखे. कसं त्यांचं काम राहिलं? काम चांगलं. परत उभं राहिलं पाहिजे. चांगलंच आहे. आता संतोषदादा चव्हाण नाव ऐकून आहे का? ऐकून काम नाही त्यांचं. आशाताई बुचके त्यांचं काम कसं राहिलंय? मग आता आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, अरुण शेठ पारखे, संध्याताई भगत, संतोषदादा चव्हाण असा पंचरंगी सामना झाला समजा, तर काय परिस्थिती? गुलाब पारखे राहिलं. गुलाब पारखे पुढे राहते. काय त्याचं कारण काय हो? हे काम आहे सामाजिक क्षेत्रात असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये काय उपस्थित असतात लोकांमध्ये जास्त. समजा काय आशाताई बुचके ते पण असतं. अरुण शेठ पारखे सुद्धा असतात, पण गुलाब पारखे आणि संध्याताई भगत. संध्याकाळी बघत आता न आणले पण असतात. संतोषदादाचं पण सामाजिक काम चांगलं आहे. ऐकून आहे. अच्छा, ऐकून आहे फक्त, जास्त परिचित नाही. मग समजा दोघात सामना झाला तर कोण तुल्यबळ, कोण दोघे जण कोण? असं नाही एवढं सांगता. गुलाब शेठ आणि आशाताई अशी लढत झाली तर काय होईल? त्यावेळेचं वातावरणानुसार त्यावेळेला वातावरण तयार होईल त्याच्यावर. अच्छा, तेव्हा वातावरण तयार होईल तसं. आज काय वातावरण नाही? आता सध्या गुलाब पारखेबद्दल चांगलं मत. गुलाब पारखेबद्दल चांगलं मत. निवडणुकीचे वातावरण तयार झालं त्याला बदल. आजच्या घडीला गुलाब शेठ बद्दल जनमत चांगलं आहे.
जर आपण दादांशी बोलूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता पुण्यात आहे. हा जो सावरगाव गट आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. काही गावं कमी झाली, काही गावं मावळातली 1-2-3 वाढले. जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे होते गुलाब शेठ पारखे. त्यांच्या काळातलं काम कसं राहिलं? त्यांच्या काळात काम झाली की ना, आता प्रवीण बघितली सांगितलं, बाबांनी सांगितलं, त्याबद्दल आहे ना काम, असं नाही. आता आशाताई बुचके त्याच्या अगोदर नारायणगाव गटामध्ये उभ्या होत्या. ते आता यावेळेला बहुतेक ते सावरगाव गटात उभ्या राहू शकतात. आशाताईंचं काम कसं राहिलंय? आशाताईंचे काम प्रत्येक गावात आहे, प्रत्येक गावात पण आहे. संतोष दादा चव्हाण, संतोष दादांचे पण आहेच ना, ते सामाजिक याच्यात काय आहेच ते प्रत्येक क्षेत्रात. अरुण शेठ पारखे, अरुण शेठ पारखेंचे आहे जी संस्थेच्या माध्यमातून काम केलेली जे त्यांनी. तुमच्या गावच्या संध्याताई भगत, संध्याताई आत्ता झालेत नाही का प्रवीण, नवीन आल्यात. मग त्याच्यात ते आता प्रत्येक कार्यक्रमात असतातच म्हणजे. अच्छा, असतात. मग आता लढत काय कशी होईल म्हणजे? आता काय सांगणार आपण, जेव्हा आता वातावरण निर्मित होईल तेव्हाच लढत न करणार. आता लगेच काही सांगता येणार आता यातून तुल्यबळ उमेदवार कोण? ते नाही, गुलाब शेठ, नाही आशाताई. नाही सांगताच नाही येणार लगेच. अच्छा, तुल्यबळ लगेच सांगता नाही. काय त्याचं कारण? आता कशी उमेदवार सगळे कामाची, त्यामुळे लगेच कसं सांगणार? सगळेच कामाचे. सगळेच कामाची. अरे वा वा. दादा नमस्कार. आता तुम्ही सगळी चर्चा ऐकलेली आहे. हो, काय गुलाब शेठ पारखे यांच्या कामावर समाधानी? हा त्यांचं काम चांगलंच आहे. चांगलंच आहे. आता संतोष दादा चव्हाण सुद्धा या मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी त्यांनी काही विद्यार्थ्यांना शाळेची दप्तरं वाटली. आता आपण असं म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. दप्तरं वाटली म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मनात काहीतरी असावं. काय निवडणुकीला उभे राहिले तर काय परिस्थिती होईल? काय आता जनमतावर आधारित असं. शेवटी जनमतामध्ये आपण येतो ना. बरोबर. काय कल कोणाच्या बाजूने राहील? आशाताई, संध्याताई भगत, गुलाब शेठ पारखे की संतोष दादा चव्हाण? नाही, आता इकडे जर म्हटलं तर गुलाब शेठच. अच्छा, गुलाब शेठच. का बरं सगळे गुलाब शेठ एवढे फॅन कसे काय? काम चांगली केलेत ना, आणि सामान्य माणसात येणारा माणूस आहे. अहो, ते सुरुवातीला इथे आले तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, नंतर ते परत शिवसेनेत आले. पक्षाचा नाही विषय, पण ते वैयक्तिक चांगले. वैयक्तिक चांगले. तुमची पसंती 1 नंबरला शेठ, 2 नंबर ताई, 3 नंबर? नाही, मग आता तिथून पुढे काय पुढचे नंबरच नाही. काय पुढे ते देव जाणे. हा, राम भरोसे. राम. आता यांनी पहा, आशाताई बुचके यांना 2 नंबर दिलाय, गुलाब शेठ पारखेंना 1 नंबर दिलाय. त्यांचं मत झालं तर प्रत्येक जण आपल्या परीनं मतं मांडत असतो. तुम्हाला काय वाटतं? शक्यतो गुलाब शेठ तारखेला. अच्छा, गुलाब शेठच पारखे. तुम्ही यांचं ऐकून बोलत नाही ना? नाही, आता काम आहेच. अच्छा, काम आहे. आता तुम्हाला थेट प्रश्न, आशाताई बुचके की गुलाब शेठ पारखे? आता तसं सांगितलं साहेब, मी निवेदकाचं नाही, आपले एक मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून आता ते जर ताई उभे राहिल्या तर चा प्रश्न आहे. पण आशाताई बुचकेंचं काम तालुक्यामध्ये आमदारांना लाजवेल असं आहेच आहे. काम विधानसभेला त्यांना मतदान कमी झालं तो भाग वेगळा. पण आशाताई म्हणजे जिथं काय आपण म्हणतो ना, जिथं लात मारेन तिथं पाणी काढतील असं त्यांचं काम पण आहे. प्रशासन पकड पण आहे, प्रचंड पकड. प्रचंड. आणि ते काय आपला प्रकाश. येस, कारण त्याचा अनुभव मी पण घेतलेला आहे. तर आता लढत ही तुल्यबळ होणार, आणि सर्वसामान्य आता मतदार कुठं झोपतोय तिच्यावर शेवटच्या टप्प्यात कळण. पण दोन्हीमध्ये तुल्यबळ लढत होणार 100%. संतोष दादा चव्हाण यांचं पण सामाजिक काम चांगलं राहिलं. काही काम पण दादा पण एक नौके म्हणून उमेदवाराच्या ना आतापर्यंत सामाजिक कामात होते, पण राजकीय क्षेत्रात नव्हते. आणि ही दोन्ही मंडळी पहिल्यापासून राजकीय क्षेत्रात असल्यामुळे सर्वसामान्यांची त्यांची नाळ जोडलेली आहे. दादांच्या कुलसमीच्या माध्यमातून दादांचं काम आहे, पण सध्या आता या राजकीय क्षेत्रात नवीन आहे दादा. राजकीय क्षेत्रामध्ये नवीन आहे. बाबा, आता तुम्ही सगळं ऐकताय. आशाताई बुचके आणि गुलाब शेठ पारखे या दोघात वरचा नंबर कोणाचा राहील? आज गुलाब पारखे वरचढ आहे. ज्या निवडणुकीचं वातावरण तयार होईल त्यावर पण आता प्रशासनावर पकड हे म्हणाले आशाताई बुचकेंची जास्त आहे. माझ्या मते अजून तरी गुलाब पारखे सरस, गुलाब पारखे सरस राहतील. त्यावेळेला सुद्धा असणार गुलाब पारखे असणार. आणि तुमच्या गावच्या ताई त्या संध्याताई भगत ते आहे आता नवीन आले, पण ते
त्यावेळच्या वातावरणात कोण वरचढ होईल हा पुढे त्यावेळेस काय मुद्दे सापडतील हा, ते काय काय होईल करीन, सांगता येणार नाही. पुढे लोक फिरवतील कोणती मन कशी होतील कशी ते त्यावेळच्या वातावरणात त्यावेळेस लक्षात येईल हो त्यावेळेस आणि ते पण शेवटच्या टप्प्यात मतदानाचा तारीख जवळ आल्यानंतर हो, अंतिम फायनल होते संतोषदादा चव्हाण यांचं काय कसं राहील ते आपली एवढी माहिती नाही परिचयाचे नाही परिचय नाही पाहण्यात येणार बर ताई नमस्कार नमस्कार. तर काय पाऊस पडत नाही हा ना. चहाचा धंदा पाणी होतो कसा काय गिरायक नाही काय नाही गिरायकच नाही हा. पाऊसही पडा नाही पाऊसच नाही तर गिरायक कसं काय गिरायक आज श्रावणी महिन्यातला तिसरा सोमवार आहे सोमवारी तरी काय नाही ना तर किती गर्दी असते या रस्त्यात शंभू महादेवाला काय प्रार्थना काय प्रार्थना बाबा लवकर पाऊस लवकर पडू, पाऊस पडू. शेतकऱ्यांच्या माग जरा नाही का तुमचं गाव कुठलं आमचं वडगाव साने वडगाव सांग हा. काय आडनाव बोर बोर हो. आता आपले जिल्हा परिषद सदस्य कोण होते माहिती काय नाही सांगत हे, काय आपल्याला काय एवढं काय राजकारणाचं काय कळत असतं? काहीच नाही पण गुलाबशेठ पारखेंना ओळखता हो ओळखतो आशाताई बुचकेंना हो ओळखतो दोघांना हो ओळखता ओळखतो संतोषदादा चव्हाण त्याला पण ओळखतो संध्याताई हा, भगत ते आता इथलेच आहेत जवळच्याच गावाचे अच्छा अरुण शेठ पारखे हा, ते पण इथलेच आहेत जवळचे. इथलेच आहे हो. आता या 5 जणांपैकी कामाचं कोण आहे काय आता कामाचे सगळेच कामाचे आहेत म्हणायचं कोणच कामाचं बिन कामाचं कोणच नाही सगळेच चांगले आहेत. सगळेच चांगले हो सगळेच चांगले तर आहेत. हे- बटन फिरवा बरं इकडे जरा गॅसचं बटन इकडे फिरवा माझ्याकडे जर हे 5ही उमेदवार उभे राहिले कोण विजय होईल आता काय सांगता येते आपल्याला एवढं काही पण काम करणारे आशाताई आपल्या कुठं कोणचा फोन आला किंवा काय झालं तिथे हजर असते ती मला चांगलं माहिती आशाताई बुचके आशाताई, कामाची माहिती हा, त्यांच्या बाबतीत आपलं जरा हे भाऊ नमस्कार सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे पाऊस पडत नाही काय शेतकरी म्हणून निसर्गाकडे काय मागणी म्हणजे वरुण राजाकडे पाऊसच पडावा. पाऊस पडावा काय पाऊस पडायला आता दिवाळीनंतर याच्या दिवाळीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होणार आहेत आपले जिल्हा परिषद सदस्य कोण होते माहिती गुलाबशेठ पारखे. गुलाबशेठ पारखे त्यांना ओळखता का त्यांचं काम कसं राहिलं चांगलं आहे, आमच्या परिसरात चांगलं आहे. चांगलं राहील आशाताई बुचकेंना ओळखता त्यांचं काम कसं राहील आमच्या गावात भरपूर कामं दिलेत खानापूर. भरपूर कामामध्ये आशाताईने पण अरे वा. आणि ह्या अरुण शेठ पारखेंना ओळखता हो त्यांचं काम चालू आहे आता सध्या याच्यातून चालू योजनेतून. संतोषदादा चव्हाण त्यांना ओळखता जास्त परिचयाचे नाही आणि संध्याताई भगत आमच्याच गावात आहेत. आता आपल्याला जर त्यांना मार्क द्यायची पाळी आली तर आशाताईंना किती मार्क द्याल आणि गुलाब शेठला किती मार्क द्याल सो सारखंच राहील जवळ. तसे समान मार्क राहतील हम्म. आणि अरुण शेठ पारखे संतोषदादा चव्हाण आणि आपल्या संगीताताई काय त्यांचं नाव सॉरी संध्याताई. संध्याताई भगत या तिघांपैकी उजवं कोण राहील तिघात संतोष चव्हाण संतोषदादा उजवे राहतील म्हणजे आशाताई आणि गुलाब शेठ समान संतोषदादा 3 नंबर बाकीचे काय अरुण शेठ वगैरे बाकीचे मार्क त्यांनी एकत्र घालायचे चला धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.